तर मित्रांनो, जॉब अलर्ट आनंदाची बातमी. पोस्ट ऑफिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण 44,200 पेक्षाही जास्त जागेसाठी भरती केली जाणार आहे. कुठलीही एक्झाम होणार नाही, डायरेक्ट भरती असणार आहे. 10वी पास उमेदवार इथे अप्लाय करू शकतो. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स, ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल 2024. Applications are invited from the eligible candidate to fill GDS ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. द ॲप्लिकेशन्स आर टू बी सबमिटेड ऑनलाईन थ्रू लिंक. ही लिंक दिलेली आहे ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता ह्या पदासाठी ही ग्रामीण डाक सेवक आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय दिलेली आहे त्यांनी. रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे 15 जुलैपासून चालू झालेलं आहे. शेवटची तारीख असणार आहे 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात. एडिट अँड करेक्शन विंडो, जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर 7 तारखेपासून ते 8 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ते तुमच्या फॉर्म मध्ये काही चेंजेस असेल तर ते करू शकतात. आता हे ब्रांच पोस्ट मास्टर पद असणार आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरचं काय काम असणार आहे ते दिलेलं आहे. त्याचबरोबर डाक सेवकचं काय काम असणार आहे. अकोमोडेशन पण इथे आहे. तुम्ही ज्या गावामध्ये जाणार काम करण्यासाठी तिथे राहण्याची सुविधा होऊ शकते. आता इथे तुम्हाला पे स्केल किती मिळू शकतो दिलेला आहे. ते इमॉल्युएंट्स अँड अलाउन्सेस दिलेला आहे तुम्हाला. तर अलाउन्सेस ब्रांच पोस्ट मास्टर साठी 12,000 ते 29,380 दिलेला आहे. या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळू शकतं. आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक साठी 10,000 ते 24,700 पर्यंत तुम्हाला इथे पगार मिळू शकतो. त्याच्यानंतर जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज लिमिट दिलेलं आहे. मिनिमम एज असणार आहे 18 वर्ष सगळ्या पोस्टसाठी आणि मॅक्झिमम असणार आहे 40 वर्षापर्यंत इथे जनरल कॅटेगरीवाले अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर जे उमेदवार वयामध्ये येतात त्यांना सवलत देण्यात आलेली आहे. जसे की SC/ST ना 5 वर्ष सवलत आहे, OBC ना 3 वर्ष आहे, इकॉनॉमिक विकर सेक्शन EWS ला नो रिलॅक्शन त्यांना 40 वर्षच असणार आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटीला 10 वर्ष दिलेलं आहे इथे. अशा वयात सवलत देण्यात आलेली आहे. आता हे जे पद आहे यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन एंगेजमेंट ऑफ GDS इज सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास विथ 10th स्टँडर्ड. 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. विथ पासिंग मार्क्स इन मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश. मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशमध्ये पासिंग मार्क्स म्हणजे हे 2 विषय तुम्हाला 10वीला असणं गरजेचं आहे. अदर क्वालिफिकेशन पण सांगितलेली आहे. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असलं पाहिजे, नॉलेज ऑफ सायकलिंगचं पण ज्ञान पाहिजे, ॲडव्होकेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड असलं पाहिजे, तुमच्याकडे जगण्याचं पुरेसं हे असलं पाहिजे साधन. त्याचबरोबर इथे मेरिट लिस्ट कशी असणार आहे, एक्झाम होणार आहे काय, तर कुठलीही एक्झाम होणार नाही आहे. डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे आणि कम्प्युटर बेस्ड मेरिट लिस्टनुसार तुमचं इथं सिलेक्शन केलं जाऊ शकतं. तर इथे सांगितलेलं आहे हाऊ टू अप्लाय. त्या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन डिटेल अप्लाय करू शकतात. ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याचबरोबर सिलेक्शन क्रायटेरिया दिलेला आहे इथे. सिलेक्शन क्रायटेरिया, द ॲप्लिकंट विल बी शॉर्टलिस्टेड एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट. म्हणजे सिस्टम जनरेटेड कम्प्युटर बेस मेरिट लिस्ट जनरेट करणार आहे. 10वीच्या मार्क्सवरती तुमच्या जे मार्क्स असणार आहे त्यानुसार इथे मेरिट लिस्ट बनवणार आहे. द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ द मार्क्स ऑब्टेन, कन्वर्जन ऑफ ग्रेड पॉईंट्स टू मार्क्स इन सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन्स 10th स्टँडर्ड. 10वीला जे मार्क्स मिळाले त्या मार्क्सच्या बेसिसनुसार इथे तुमची मेरिट लिस्ट करणार आहे. ज्यांना चांगले पर्सेंटेज आहे 10वीला त्यांचं इथे सिलेक्शन होऊ शकतं आणि ज्यांना 10वीला ग्रेड आहे ते ग्रेड इथे मार्क्समध्ये कन्वर्ट केल्या जातील.